सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी रामयात्रेचं निमित्त करून भरवच नगरी सोडली आणि श्री गोविंदप्रभू महाराजांना निमित्त करून ज्ञानशक्ती स्वीकारल्यानंतर ते सालबर्डीला गेलेले आहे. आणि सालबर्डीला गेल्यानंतर 12 वर्ष अत्यंत विरक्त अवस्थेत त्यांनी काढले. तिथली विरक्त अवस्थेची जी वर्णन आलेलं आहे, रस्त्याने चालायची प्रवृत्ती नाही, काट्यामध्ये श्रीमुकुटाचे केस जर अडकले तर ती काढण्याची प्रवृत्ती नाही, कोणी जर आला पाठीमागून त्यांनी काढलं तर तिथून ते निघायचे. अशा पद्धतीनं 12 वर्ष विरक्तीत चिंतन केल्यानंतर त्या ठिकाणी मुक्ताबाईची भेट होते आणि मुक्ताबाई विनंती करून देवाला त्यांच्या गुंफेला घेऊन जाते आणि माझ्या आत्तापर्यंतच्या तपाचं सार्थक झालं असं म्हणून कंदमुळेची आरोगणा देवाला देते. देव पण अत्यंत प्रसन्नतेने ते स्वीकारतात. त्यानंतर मात्र देव तिथून बाहेर पडलेले आहे आणि बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिली भेट काटोलला श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचे जे एक विद्यावंत होते, ते तिथं राजाच्या ठिकाणी अर्थात तिथं ते राहत असतात आणि परमेश्वर रस्त्याने अशाच विरक्ती अवस्थेत गेल्यानंतर जात असताना ते जे शिष्य आहे तिथं राजगुरू म्हणून वावरत असताना त्यांनी ते बघितलं. त्यांनी माडीवरून सर्वज्ञांना पाहिल्यानंतर आपल्या शिष्याकरवी देवाला बोलवलं आणि देवाला बोलवल्यानंतर अशा सुंदर देहाची उपेक्षा आपण का केली? माझ्याजवळ एक वैस्तंभिनी नावाची विद्या आहे, ती आपण स्वीकारावी. परंतु देवाने कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न देता शांत बसून राहिलेले होते आणि त्यांनी अगोदर स्वतःहून ती वैस्तंभिनी विद्या देऊ केली, पण देवानी स्वीकारली नाही. आणि नंतर ते खाली उतरले, देवाला विनंती केली. विनंती केल्यानंतर अत्यंत नम्रतेने देवांना विनंती केल्यानंतर देवाने ती स्वीकारली आणि त्यानंतर ते वैस्तंभिनीच्या नावाची जी विद्या आहे म्हटले, त्या विद्येने शरीर जसं आहे तसंच राहते, 1000 वर्षाचं आयुष्य असतं असं त्यांनी सांगितल्यानंतर देवानी ती स्वीकारली. अर्थात देवाला विद्या स्वीकारायची गरज नाही, देवाकडं सर्व विद्या आहे. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सगळं येतं, परंतु त्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांच्या कणवेतो परमेश्वराने ती लीळा केलेली आहे. आणि ही पूर्वार्धात भक्तजनांना देवानी महादाईसांच्या निमित्ताने ही लीळा सांगितली की आम्ही अशा ठिकाणी गेलो, तिथं असे चक्रपाणी प्रभू महाराजांच्या म्हणजे माझ्याच पूर्वश्रमीचे एक विद्यावंत भेटले आणि त्यांनी अशी विद्या देऊ केली, ती मी घेतली. आता महादाईसांना प्रश्न पडला का देवानी विद्या घ्यावी म्हणजे देवाला काय आवश्यकता पडली, आणि म्हणून महादाईसांनी जी ते विद्या स्वीकारली त्यामुळे त्याला कुठला लाभ झाला म्हटले. आणि मग परमेश्वर सांगतात का जी विद्या होती ती अपूर्ण होती, त्याची पूर्ण झाली, आता त्याला लाभ झाला. अर्थात परमेश्वराला कोणत्याही विद्या स्वीकारायची आवश्यकता नसते, परंतु ही लीळा आहे आणि यातून बरेच लोकांमध्ये एक संभ्रम पण आहे की देवानी ती विद्या स्वीकारलेली आहे म्हणून देव अजूनही आहे, 1000 वर्षाचं आयुष्य आहे म्हणून अजूनही आहे. देव असतातच, देव कुठं जातच नाही. नाथोबांना देव सांगतात की आम्ही कुठं जात नाही, आम्ही तुमच्या पाठीच आहे. परंतु ह्या लीळा ज्या आहे ह्या त्या विद्यावंताच्या अनुषंगाने, त्या विद्यावंताच्या कन्वेटव, त्या विद्यावंताला काही देण्याच्या उद्देशाने परमेश्वराने केलेल्या असतात. आणि त्या शब्दाचा जर आपण अर्थ घेतला तर त्यातलं बरेचसे संभ्रमावस्था आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. परमेश्वराच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सगळे विद्या अनुषंगिक असतात, त्यामुळे देवाला त्या घेण्याची आवश्यकता नाही. उलट देव विद्या देतात, ज्या स्थिती वगैरे आपण लीळाचरित्रामध्ये पुढं बघणार आहोत, तर ह्या देवतेच्याच विद्या असतात आणि ह्या देवतेच्या विद्या परमेश्वराच्या कडेने परमेश्वर त्या जीवाच्या अवस्थेनुसार देत असतात. त्याच्यामुळं ह्या ज्या अशा लीळा आहे, या लीळा आल्यानंतर आपण ते समजून जाणून जर घेतलं तर आपल्या मनामधलं कन्फ्युजन आपोआपच दूर होतं. आणि देव जसा जसा प्रसंग येईल त्या प्रसंगानुरूप ह्या लीळा सांगतात की एखादा प्रसंग घडला, त्या प्रसंगाला धरून मग मी पूर्वश्रमामध्ये एकांकीमध्ये असं झालं होतं
असंच झालं होतं, अशा आठवणी देव सांगतात. अशाच पद्धतीची पुढे जाऊन अनंत नावाचा एक भक्त असतो, त्याच्यावरती आरोप होतो. आणि ही पंचळेश्वर गावी जे आहे पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ उभे होते एकदा. आणि त्याच वेळेस आपेगावचा एक ब्राह्मण अनंत देव, आपण पंचळेश्वरला गेल्यानंतर त्या बाजूला एक आपेगाव आहे, त्या आपेगावच्या मंदिरामध्ये सुद्धा लिंगाला देवानी विडा वाहिलेला आहे. ते स्थान उपलब्ध नाही, आपल्याला गेल्यानंतर करता येत नाही, परंतु ते आपेगाव आजही आपल्याला पाहायला भेटतं, ते मंदिर आजही आपल्याला पाहायला भेटतं. तर त्या अनंत देवावरती एक अनैतिक संबंधाचा काहीतरी आरोप आला आणि साऱ्या गावातले बरेचसे लोक त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावत असतात. आणि त्याच वेळेस त्यांनी नदीत उडी टाकली. नदीत उडी टाकल्यामुळं देवाकडं आले, देव अलीकडं आहे. आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या एक लक्षात आलं की आपण इकडं आलो, देवाचं दर्शन घेतलं, आणि म्हणून ते लोक तिथंच नदीच्या पलीकडं थांबले. तेही नदीत उडी मारून आपल्या पाठीमागे येऊ शकत होते. त्याला थोडंसं त्याची एक प्रचिती आली. तर देवांनी सांगितलं की आता काही घाबरू नका, आणि ते काही येणार नाही. तर तुमच्याकडं कुदळी पावडी आहे का काही? तर ते म्हटले आहे, परंतु असं असं झालेलं आहे, आता आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला तर ते मारतील. मग देव त्यांना निर्भय करतात आणि सांगतात की जो आरोप तुमच्यावर आलेला आहे, त्यामुळं गावकरी तुम्हाला मारण्यासाठी आलेले आहे, ते आता तुम्हाला ते कोणी काही करणार नाही आणि मारणार पण नाही. तर तुम्ही गावात जा, तोपर्यंत त्यांचा राग शांत झालेला असेल. आणि ते तसंच झालं. ते गावात गेले, राग शांत झालेला होता, त्यांच्या मनातली जी शंका होती ती दूर झाली होती. मग त्यांनी कुदळी पावडी आणलं आणि देवापुरता उपहार पण घेऊन आला. आता त्याची काही कणव असेल बघा, एखादं संकट आलं, संकटातून सुद्धा देव भेटतो. त्याच्यावर संकट आलं होतं आणि कळत न कळत आलेलं संकट, त्या संकटातून वाचण्यासाठी तो धावतोय, पळतोय, आणि त्याला देव दिसतोय, देव भेटतोय. आणि त्या देवानी त्याच्याकडून कृती करून घेतलेली आहे. वास्तविक देवाने सांगितलं ठीक आहे, आले तुम्ही, आता तुमचं जे बी आहे अडचण दूर झालेली आहे, संकट दूर झालेलं आहे, तुम्ही जावा. परंतु देवाने काय केलं, त्याच्याकडून क्रिया करून घेतली, अर्थात कर्मनाश करून घेतला. ते म्हणले टिकाव आणा. पावडं टिकाव आणायला गेल्यानंतर त्याच्या संस्कारानुसार त्यांनी काय केलं, उपहार पण घेतला. नुसतंच पावड्यानं टिकाव घेऊन आला नाही, देवाने सांगितलं तेवढंच करावं असं नाही आहे. देव सांगतात प्रत्येक गोष्ट आम्ही सांगायलाच पाहिजे, तुम्हालाही बी काहीतरी स्फुरलं पाहिजे की नाही. आणि म्हणून त्याला ते स्फुरलं, त्याचा संस्कार होता. त्यांनी देवाला उपहार आणला आणि उपहार आणल्यानंतर त्याच्याकडून देवाने गुंफा करविली. आता ही गुंफा करत असताना एकदा असंच गुंफा देवाला करण्याची प्रवृत्ती होते आणि देव सर्व भक्तांना गुंफा करायला लावते. आणि मग बाईसा त्यांना विचारतात, देवा तुम्ही या गुंफेत राहणार आहे का? कशाला या लोकांना भक्तांना थकावताय, आणि त्यामुळं तुम्ही ती करू नका. आणि असं बाईसांनी सांगितल्यानंतर देवानी ही लीळा सांगितलेली का पूर्वश्रमामध्ये पंचळेश्वरला असताना असं असं झालं होतं, आणि आमची तर एकांकी भ्रमण करत असताना आमच्याबरोबर कोणीच नव्हतं, आणि कोणी नसताना परत विरक्ती होती, वैराग्य होतं, त्यामुळं आम्हाला कोणत्या प्रकारची आवश्यकता नव्हती, तरी आम्ही त्या अनंत ब्राह्मणाकडून अशी गुंफा करून घेतली होती. याचं कारण काय की ह्या अयोग्य जीवाला योग्य करायचं, तर त्याचा कर्मनाश झाला पाहिजे, त्याची योग्यता वाढली पाहिजे, त्याच्या संस्कारातून त्याला जे बी करण्याची संधी द्यायची. कारण परमेश्वराने जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी अवतार घेतलेला आहे, आणि त्या अनुषंगाने अवतार घेतलेला असल्यामुळं ह्या अयोग्य जीवाला योग्य करायचं, तर काही ठिकाणी प्रसन्नता, काही ठिकाणी उदासीनता, काही ठिकाणी त्याच्याकडून काही काम करून घेणं, क्रिया करून घेणं, त्याला शिक्षा देणं. तर अशा ज्या गोष्टी परमेश्वर करतात त्या फक्त आणि फक्त जीवाची योग्यता वाढण्यासाठी. अर्थात परमेश्वर काही उदास नाही, किंवा अप्रसन्न नाही, किंवा वैराग्य नाही, किंवा विरक्ती नाही. परमेश्वर प्रसन्न आहे. आनंद तो म्हणजे आनंदाचं जे सागर आहे परमेश्वर, त्यामुळे त्याच्यामध्ये दुसऱ्या अशा काही गोष्टी असू शकत नाही. परंतु हे सर्व जे करता येते परमेश्वर फक्त आणि फक्त जीवासाठी. आणि मग देवानी बाईसांना पूर्वश्रमीची लीळा सांगितली की आता तुम्ही म्हणताय का आम्ही राहणार नाही, परंतु आमची त्यावेळेस तशी प्रवृत्ती, ती आज अशी प्रवृत्ती आहे. आम्ही त्यावेळेस प्रवृत्ती नसतानासुद्धा त्याला पावडे टिकाव आणायला लावले आणि गुंफा करवली. आज तर ती प्रवृत्ती आहे, तुम्हाला घडवायचं आहे, मडवायचं आहे, अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे. जीव उद्धारण्याचं व्यसन घेऊन आम्ही वाडोवाडी फिरतोय, अधिकारी जीवाला शोधत त्याला निमित्त करून तुम्हालाही ज्ञान देतोय.
तर त्याची योग्यता, त्याची कणव बघून असं आम्ही करत असतो. तर देवाने अशी पुरश्रमेची लीळा इथं सांगितलेली आहे. त्यानंतर देव आंध्र प्रदेशातल्या तैल्यकाराची सुद्धा गोष्ट सांगतात, लीळा सांगतात, की आम्ही आंध्रात होतो. आंध्र प्रदेशात एका तेल्याच्या घरी सकाळीच गेलो म्हणले. आम्ही भ्रमण करत असताना एकांकित फिरत असताना एका तेल्याच्या घरी गेलो. आता तेल्याच्या घरी गेल्यानंतर त्याची पत्नी घरी झोपलेली होती, कारण पाठ झालेली होती. सकाळी सकाळी ही गोष्ट होती आणि तेली जो आहे तो गंगेवर गेलेला होता. तर सर्वज्ञ तिच्याजवळ जाऊन झोपतात. पाठीला पाठ लागल्यानंतर तिच्या लक्षात येतं का दुसरं कोणीतरी आलेलं आहे, कारण तिचे नवरा जेव्हा तो जातो मंदिर त्या गंगेवरती काही पूजा अर्चा करण्यासाठी, तर त्याला दरवेळेस वेळ लागत असतो ना, आज एवढ्या लवकर कसे आले, म्हणून तिला डाऊट आला आणि मग ती बघते तर घाबरते का दुसरंच कोणीतरी परपुरुष आपल्याजवळ येऊन झोपलेला आहे. आणि मग ती ओरडते, मेली मेली हो, माझ्याजवळ कोणीतरी परपुरुष येऊन थांबला आहे, झोपला आहे म्हटले. ती बाहेर तोरडत आल्यानंतर सारे आता गाव आहे, त्या गावातले सारे लोक गोळा होतात आणि सर्व बघतात. आणि त्याच वेळेस एक व्यक्ती जो आहे तो त्या तेल्याला जाऊन सांगतो का तुझ्या पत्नीजवळ कोणीतरी परपुरुष येऊन झोपलेला आहे. आणि त्यामुळे तो निरोप दिल्यानंतर तो मात्र कोणत्या प्रकारचा डिस्टर्ब झाला नाही. त्याचा जो नियम आहे, विधी आहे, जो ज्याच्यासाठी दररोज जात होता ते त्यांनी नित्यनेमाने केलं. आणि ते झाल्यानंतर मग त्याला राग येतो, आपोआपच एक स्वभाव आहे. आणि त्या रागाच्या भरात वाईट बुद्धीने शस्त्र घेऊन तो देवाकडे येतो. तर देव पूर्णपणे पांघरून घेऊन झोपलेले असतात, कोणत्या प्रकारचा परिणाम नाही. ती बाई ओरडते, सारं गाव गोळा झालेलं आहे, तो तिकडून आलेला आहे. आणि असं आल्यानंतर ते श्रीमुखावरती पांघरून घेऊन झोपलेले देव आहे, श्रीचरणावरचं पांघरून त्यांनी ओढलं आणि श्रीमुखीचं दर्शन त्याला होताच त्याच्यामधली जी वाईट बुद्धी आहे ती पूर्णपणे नाहीशी झाली, क्षीण झाली. आणि हातातले जे शस्त्र आहे त्याचं तसले तसं वरचेवर गळून पडलं. याचं कारण काय, की स्वामी श्रीचक्रांची जी श्रीमूर्ती आहे ती किती सुंदर असेल, किती वेदक असेल, किती कशा पद्धतीची असेल, त्याच्यावरती झळकणं, त्याच्यावरती लावण्य, ह्या ज्या गोष्टी आहे आपण कल्पना करू शकत नाही. ते भाग्यवान जीव का काहीच्या त्यांची कणव असल्यामुळे देवाला श्रीमूर्त त्यांची पाहायला भेटली. आणि म्हणून मग तो डायरेक्ट ओरडून माझ्या घरी माझा सिद्धनाथ आला म्हणे, मल्लीनाथ आला. कारण ते सिद्धनाथ मल्लीनाथाचा जो भक्त असल्यामुळं तो माझ्या प्रत्यक्ष घरी माझे देवच आले, सिद्धनाथ आले, मल्लीनाथ आले. आणि आनंदाने तो त्याच्या तोंडून असं निघाल्यानंतर गर्दीतल्या त्या सर्वांवर तो रागावला का तुम्ही काय करता इथं, तुम्ही जा म्हणले, तुम्ही सर्वजण इथून जा, आम्ही आमचं पाहून घेऊ. आपल्या पत्नीस तो म्हणला, अगं ये इकडे ये. तू सर्व स्वामींच्या श्रीचरणी लागला, तिलाही पाया पडायला लावलं, दंडोत घालायला लावलं आणि म्हणे तुला जेवढे पक्वान्न येतात ते आज बनव. माझ्या घरी माझे देव आलेले आहे आणि तुला जे येतं ते सर्व पक्वान्न तू बनव, तितके तू आज लवकर तयार कर म्हणले. असं तिला आज्ञा करून स्वतः बाजारात गेला. पूजा अर्च्यासाठी जे बी पूजेचे साहित्य आहे, विड्याचे पाणी आहे, तो घेऊन आला. सर्वज्ञांना जांभूळ जे आहे ते समर्पण केलं. ते जांभूळ लीळा भक्तजनांना सांगताना देव म्हणतात, एक एक जांभूळ मुठी एवढे. ही जी लीळा सांगत होते भक्तजनांना देव, त्यावेळेस म्हणे ते जांभूळ एक एक मुठी एवढे होते, म्हणजे अक्षरशः ते अशी मूठ करून दाखवतात का एवढले जांभूळ होते, एवढले मोठे जांभूळ होते. त्यांनी त्या जांभूळ पान विडा याची पूजा करून देवाला अर्पण केलेलं आहे. आणि देवसुद्धा त्या आविर्भावात सांगताय का त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची सर्व जी आहे ते वर्णन करत असताना त्या भक्तांसमोर ते सर्व लीळा समोर आणताय. तसं आपल्यालासुद्धा ही लीळा आठवताना ते सर्व वर्णन आपल्यासमोर आणायचं आहे. स्मरण करताना आपण या लीळा आठवायच्या आहे तर कशा पद्धतीनं आठवायच्या आहे, का कशा पद्धतीनं देवानी हे वर्णन भक्तांना सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं मग त्या तेली दाम्पत्याने सर्वज्ञांना तेल उठणे लावलं, मर्दाना मादणे झाले, अभंग स्नान घातलं, नवीन वस्त्र अर्पण केलं. बघा, तो संस्कार आहे, तो देवतेची भक्ती करणारा आहे. देवतेची भक्ती करणारा जरी असला तरी त्याचा अहेतुक भाव आणि तेवढी शुद्धता असल्यामुळं परमेश्वर तिथं जातात. पूर्वकर्माच्या त्यांनी काय केलेलं असेल त्यामुळं परमेश्वर तिथं जातात. परंतु संस्कार असल्यामुळं देवाच्या ठिकाणी आता हे सारं अहेतुक घडतं आहे, काही अपेक्षा नाही त्याला. आणि अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन
म्हणजे हे जे भक्त आपण आज बघतोय आणि देव सांगण्याचा उद्देश काय आहे का हेच भविष्यात प्रेमी भक्त होणार आहे. आपण म्हणतो की आयुतुक मायापूर भजन कसं घडतं तर अशा पद्धतीनं घडतं. त्या संस्कार, त्याची इच्छा, त्याची पात्रता, त्याची योग्यता, त्याचा प्रयत्न या साऱ्या गोष्टी जुळून आल्यानंतर परमेश्वर स्वतः ती आयुतुक मायापूर भजन करून घेतात. आपण आता दररोजच चला मायापूर भजनाने प्रेम भेटतं, अहेतुक भूत भजनाने ज्ञान भेटतं, मग चला पंक्ती द्या, अन्नदान करा, इकडं जा तिकडं जा, जे बी भेटतील त्यांना अन्नदान, त्यांनी होईल का? होणार नाही. तो संस्कार आहे आपला, तो संस्कार टिकेल. परंतु हे जे भजन घडण्याची जी क्रिया आहे ती परमेश्वराकडून होत असते, परमेश्वर कडून घेत असतात. म्हणून आपल्यामध्ये फक्त आर्तता पाहिजे, प्रार्थना पाहिजे, तळमळ पाहिजे आणि अप्राप्तीचं दुःख असलं पाहिजे. परमेश्वर कुठं भेटेल, कधी भेटेल, आणि ह्या लीळा वाचताना, या समजून घेताना, आपल्या डोळ्यासमोर किंवा स्मरण करताना हे दुःख आपल्या मनामध्ये आलं पाहिजे का त्या भक्तांना देव भेटले, मला कधी भेटेल की नाही, तेवढी योग्यता माझी नाही आहे, ती कधी पात्र होईल, अशा अनुषंगाने देव पण मला दिसतील का, अशी क्रिया मलाही देवाच्या ठिकाणी करायला भेटेल का, याचं जर दुःख आणि तळमळ, इच्छा आणि प्रार्थना जर करीत राहिलो तर देव त्या कणवेतो, त्या प्रार्थनेतो आपल्याला ती संधी देत असतात. म्हणून भजन वगैरे जे आहे हे परमेश्वराच्या कडेने परमेश्वर करून घेत असतात. आपण आपल्या कडेने मला वाटलं म्हणून केलं तर यातून फक्त संस्कार लागतो, त्यातून लगेच परमेश्वर स्वीकारतील आणि आपल्याला ज्ञान प्रेम भेटेल असं नाही आहे. तर त्याचा तो संस्कार आहे, तळमळ आहे, इच्छा आहे, त्याचे त्या देवतेच्या ठिकाणी लागले पण आहे आणि त्या देवतेच्या ठिकाणी लागले पण आहे. त्या देवतेला त्रिकाळ ज्ञान आहे की मी काही परमेश्वर नाही, आणि ज्या मिनिटाला अहेतुक भाव आणि परमेश्वराची जो हेतू, परमेश्वराचा जो भाव आहे, परमेश्वराच्या प्रती असलेली जी निष्ठा आहे ती त्या देवतेच्या ठिकाणी त्याची जेव्हा निर्माण होते तेव्हा ती देवताच परमेश्वराला प्रार्थना करते की ती देवताच त्याला पुढं ती चाल निर्माण करून देत असते. म्हणून आपल्या सर्वात महत्त्वाचा धर्माचं जे तत्त्व आहे ते अहेतुकाच्या माध्यमातून जे बी तुम्ही कराल ती क्रिया कोणतीच वाया जात नाही. आणि म्हणून आपल्याला खूप काही करण्याची आवश्यकता नाही. तळमळ, इच्छा, प्रार्थना, अप्राप्तीचं दुःख आणि त्याच्यामध्ये अहेतुक भाव निर्माण जर झाला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला असं भजन घडून ज्ञान आणि प्रेमाची योग्यता निर्माण करत असतात. त्यांनी ते सर्व केल्यानंतर देवाला विनंती करून जेवण वगैरे त्यांचं झालेलं आहे, गुळणार केला, पानाचा विडा घेतला, सर्वज्ञाचं भोजनसुद्धा झालं आणि त्याच ताटात त्या पतिपत्नी जेवायला बसले. कारण जे बी सर्वज्ञांचा जो प्रसाद होता तो सुद्धा त्यांना घेतला आणि ते म्हणतात दैव भाग्य आमचं का तुम्ही आनंदाने, अत्यंत ते आनंद त्यांना सांगता येणं इतकं ते हर्षभरीत झाले. श्रीचरणा लागले, श्रीचरण धरलं, दोघांनीही श्रीचरणाची सेवा केली. सर्वज्ञांना तिथं झोप आली, ते दोघेही बी झोपले. मग कारण हा दिवसभराचा हा पूर्ण वृत्तांत आल्यानंतर आता वेळ झालेली आहे. सर्वज्ञ रात्री आणि रात्र झाली, कारण सकाळची बी पूजा अवसर झाला असेल, जेवण झालं असेल, मग आराम केला असेल, परत रात्रीचं पूजा अवसर, जेवण, म्हणजे देवाने दिवसभरात 2 वेळा त्यांच्याकडून सर्व स्वीकारलेलं आहे. रात्र झालेली आहे, मग देवाला सर्व त्यांनी केलं असेल व्यवस्थित आसन वगैरे, ते झोपले, देव पण झोपले. परंतु देव आता ही लीळा का सांगताय महादायसाला, हे पुढं येणार आहे. एवढी विरक्ती आहे का म्हणले मला तहान लागली, पण तहान लागल्यानंतर ती जाऊन उठून पाणी घेण्याची इच्छा नाही का, त्यांच्याकडून पाणी मागण्याची इच्छा नाही. ते तसेच उठले. तुंगभद्रा नावाची नदी होती म्हणले, आणि सर्व त्यांनी दिलेले नवीन मोलाचे जे वस्त्रे ते तिथंच त्यांनी टाकले. वस्त्रे परिधान केली होती ती तशीच टाकली आणि नदीवर पाणी पिण्यासाठी गेले. आता जे वस्त्र त्यांनी दिलेले होते ते सुद्धा देवाने तिथं देऊन टाकले. म्हणजे त्याग देतात लोक, प्राप्तविषयाचा त्याग करायला लावला देवाने. देवसुद्धा आपल्याला अप्रत्यक्षरित्या हा आचार करून दाखवत आहे, नुसतं सांगत नाही. मला तर विषय प्राप्त झाला परंतु मला त्याची आवश्यकता नाही, मी त्याचं तिथं देऊन टाकलं. आणि तिथून ते निघाले. जलपान करीत असतानाच नदीकाठाचं एका टेकाड्यावरती ते बसलेले आहे. आणि आपणही ती आता कल्पना करा का आपणही कधीतरी नदीच्या पात्रात जर गेलो तर आपण नदीच्या पात्राला पाणी लावताना आपण काय करतो, कडेला बसतो, कडेला उभं राहतो, वागतो. अशा पद्धतीने देवाने तिथं केलं आणि सर्वज्ञ पाण्यात शिरले. तिथं पूर आलेला होता आणि पुराच्या पाण्यावर तसंच ते थोडंसं प्रवृत्ती नसल्यामुळं
तसेच त्या पाण्यात ते वाहायला लागले. तरंगत जात असताना रात्रभर त्या पाण्यातून ते तरंगत जात आहे. म्हणजे आता त्या पाण्यातले काही जलचर प्राणी असतील त्यांनासुद्धा देवाने संबंध दिला. त्यांची कणव असेल, स्त्रियांची जे आहे प्राणी त्यांचीसुद्धा त्यांनी काय योग्यता आहे त्यांना ते दिलं असेल. आणि मग सकाळी सकाळी पहाट पडलेली आहे. एका गावात ते पाण्यातून वाहत जात असताना काही गुराखी आहे का त्यांनी देवाला बघितलं आणि ते आश्चर्याने ओरडू लागले का अरे माणूस पूर बरोबर येत आहे म्हटले. त्याच्यामुळं पुराने वाहत आलेला माणूस सर्वांनी ओरडल्यानंतर तिथून ते मात्र आपोआप कडेला लागतात देव. सहजपणे श्रीमूर्ती काठाला लागली. त्या गावी सर्वज्ञ गेले. आणि हे जी लीळा आहे परमेश्वरांनी काय सांगितलं पूर्वार्धात पंचेश्वराला आपल्या भक्तजनांनी सांगताना ते काय म्हणतात, बाई आम्हाला त्यावेळी तशी प्रवृत्ती होती. तहान लागली तरी पाणी घेण्याची, पाणी मागण्याची, पाणी पिण्याची स्वतःहून इच्छा नव्हती म्हटले. कुणाला पाणी मागत नव्हतं. आता अशी प्रवृत्ती आहे, प्रयोजन नसतानाही तुमच्याकडून काम करून घेतो, जेणेकरून तुमचा कर्मनाश होईल, योग्यता होईल. आणि त्यामुळं तुम्ही आता काय करा, वेळ घालू नका, वेगाने ही गुंफा तयार करायला सुरुवात करा. कारण बाईसा म्हणते कशाला गुंफा बनवताय आणि तुम्ही किती दिवस राहणार आहे, प्रवृत्ती झाली उद्या तर लगेच आपण निघणार, लोकांनाही थकावताय, भक्तांनाही थकावताय. आणि बघ देव हे सांगताय की आम्हाला त्यावेळेस अशी प्रवृत्ती होती का पाणी पिण्याची इच्छा नव्हती. आज मात्र अशी प्रवृत्ती आहे का तुमचा कर्मनाश व्हावा, तुमची योग्यता वाढावी. तुम्हाला जे ज्ञान आणि प्रेम आहे, ज्या ज्ञानातून प्रेमातून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती आनंदाला मला न्यायचं आहे ते मला देता यावं. आणि म्हणून तुम्ही वेळ न घालवता ही गुंफा करायला सुरुवात करा. आजही आपण त्या भावनेने ते हेतूने जर कर्मनाशाच्या उद्देशाने कुठं आश्रमात मार्गात गेलो, कुठं मंदिराच्या ठिकाणी गेलो आणि त्या हेतूने त्या भावनेनी अशा लीळा आठवून जर आपण तिथं सेवादास्य केलं तर नक्कीच आपल्यालासुद्धा आपला कर्मनाश होऊन आपल्याला आपली योग्यता वाढत असते आणि परमेश्वराकडे प्रसन्नता निर्माण होत असते. तर अशा पद्धतीनं परमेश्वर आपल्याला हा जो प्रवास आहे, जीवन प्रवास भक्तांबरोबरचा घडवतात आणि आपणसुद्धा देवाबरोबर त्यातून शिकण्याचा, त्यातून समजण्याचा, त्यातून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात देवानी काही बाईसांना नाही सांगितलं आहे, देवानी महादाईसाला नाही सांगितलं आहे. देव आपल्याला सांगत आहे की तुमच्याकडून हे दास्य करण्याचा उद्देश काय का तुमचा कर्मनाश व्हावा. आणि म्हणून आपणसुद्धा दास्यातून कधी आपण मार्गात गेलो, काही काम केलं, सेवा केली तर तिथं कर्माचा नाश होत असतो, कर्म लागत नसतं. आणि कर्मराटीत काम करत असताना त्यात कर्म लागत असतं. हा नेमका डिफरन्स जर आपण समजून घेतला तर आपला सेवेचा भाव निर्माण होईल. आपण जिथंही बी जाऊ, मंदिरात जाऊ, आश्रमात जाऊ, स्थानाच्या ठिकाणी जाऊ, तिथं स्वच्छता करू, झाडू, जे बी आपल्याला दिसेल जे करण्यासारखं आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करू. पण त्याच्या पाठीमागचा जर हेतू असा असेल तर नक्कीच आपला कर्मनाश होऊन परमेश्वराची प्रसन्नता आपण मिळू शकतो आणि परमेश्वर आपल्याला मिळू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.